ॲक्सिडेंट कोणत्याही प्रकारे होऊ शकतात, परंतु ह्या प्रकारे अजितदादांनी जायला नको होतं. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हे बेवारच झाल्यासारखं झालंय मित्रांनो. आता काय होणार महाराष्ट्राच्या राजकारणात? आता पहिलंच तर आपलं सरकार स्थिर नाही आहे मित्रांनो, आणि त्यानंतर आता अजितदादा देखील गेले. अवघड अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर ओढवलेली आहे मित्रांनो. हे काय झालं? आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे मित्रांनो. ही शोक वार्ता ज्यावेळेस मला कळाली ना मित्रांनो, अक्षरशः तुम्हाला खरंच सांगतो की माझ्या पायाखालची जमीन पळाली. आपले सर्वांचे लाडके नेते श्री अजितदादा पवार या दुनियात नाही राहिले मित्रांनो. त्यांचं हेलिकॉप्टर ॲक्सिडेंटग्रस्त झालंय बारामतीमध्ये मित्रांनो. तर आपण 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली वाहूया. आहे तुम्ही ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी उभा राहा, 2 मिनिटं फक्त. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही आहे त्या ठिकाणी 2 मिनिटं मौन व्रत धारण करून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल. आणि आजचा हा व्हिडिओ खास अजितदादांविषयीचा आहे मित्रांनो, की काय जगावं कसं हे फक्त अजितदादांकडून शिकायला पाहिजे. स्वतःच्या मनासारखं जगलेत ते होते तोपर्यंत, आणि देव करो त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो. त्यामुळे म्हणतो मित्रांनो की जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत हसतमुख राहा, स्वतःच्या मनाला वाटेल तसं जगा, परंतु आणि कोणाचं मन देखील दुखू नका मित्रांनो. अजितदादानं कोणाचं मन देखील दुखवलं नव्हतं आणि सदा हसतमुख राहायचे. कधी तुम्ही त्यांना टेन्शन मध्ये बघितलंय का? असो, शेवटी काय असतंय, आयुष्याची काही गॅरंटी नाही. ईश्वरा त्यांना तू शांती प्रदान कर. कोणत्या तोंडानं रामकृष्ण हरी म्हणून आज तुम्हाला, कारण की महाराष्ट्रात दुःखद अशी घटना घडलेली मित्रांनो. आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार या दुनियेत नाही राहिले मित्रांनो. ऍक्च्युअली मी शिवसैनिक आहे, परंतु अजितदादा बद्दल अत्यंत आदर होता माझ्या देखील मनात. पूर्ण बारामतीवर नाही, पूर्ण महाराष्ट्रावर मित्रांनो अक्षरशः वाईट दुर्दैवी घटना घडलेली. परमेश्वरी हीच प्रार्थना करतो मित्रांनो की अजितदादांच्या आत्म्याला शांती भेटो. शेवटी आयुष्य जिथपर्यंत लिहिलेलं असताना तुम्ही जन्माला येतात त्याच वेळेस तुमचं आयुष्य कुठपर्यंत तुम्ही जगणार आहे हे देखील त्या परमेश्वरानं ठरवलेलं असतं. त्यामुळं म्हणतो मित्रांनो, आहे तोपर्यंत आनंदी जागा. आणि अजितदादा तसेच होते मित्रांनो. जोपर्यंत जगले ना स्वतःच्या मनासारखं जगले. लोक काय बोलतील काय नाही याचा विचार कधीही अजितदादांनी केला नाही. एक अत्यंत प्रभावशाली असं व्यक्तिमत्व होतं आपले अजितदादा पवार. असो, ईश्वरचरणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी अपडेट तर न्यूजवर मिळतीलच आपल्याला. ते पश्चिम महाराष्ट्रीय होते त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, परंतु महाराष्ट्राचं एक असं दणखर नेतृत्व अजितदादा पवार नेहमी करायची. त्यांच्याविषयी काय बोलावं, बोलन तेवढं थोडं आहे मित्रांनो. कसं आहे, चुकी ही प्रत्येक माणसाकडून होत राहते, आणि ती चूक कळाल्यानंतर अजितदादा पवारांनी खूप वेळेस माफी देखील मागितलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये. परंतु एक हसतमुख आणि राजकारण कधी केलं नाही मित्रांनो. त्यांनी जे वागले ते निर्भीडपणे वागले, जे बोलले ते निर्भीडपणे बोलत होते. आज संपूर्ण महाराष्ट्राला सुतक पडलंय मित्रांनो ते गेल्यामुळं. आता आपल्या महाराष्ट्राचं काय होणार? कारण की महाराष्ट्राची बाजू
विधान भवनात, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये निर्भीडपणे मांडणारे नेते होते अजितदादा पवार. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी देखील सामील आहे मित्रांनो. तर धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल.